नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये बेल्ला हे केंद्र आहे आणि या बेल्ला केंद्रामध्ये शाहीर देवानंद माळी यांचा हा या वर्षाचा खूप दर्जेदार असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. खरं तर लोकनाट्य तमाशा, लावणी, पोवाडा हे सगळे लोककला प्रकार महाराष्ट्रामध्ये जागृत आहेत. तर वसंतराव जगतापांना नावाची एक अलौकिक असे व्यक्तिमत्व या बेल्ले गावामध्ये जन्माला आलेलं आहे. जसं आपण मराठी तमाशाचा उदय सांगली जिल्ह्यातल्या सावळज इथं झाला आणि सावळजला उमाबाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर यांनी पहिला लोकनाट्य तमाशा निर्माण केला आणि त्याची परंपरा नंतर त्या राहुटीच्या निमित्तानं नारायणगावला सुरू झाली आणि 200 वर्षाच्या तमाशाचा इतिहास पट्टेबापूराव, शाहीर भाऊ फक्कड, तात्या सावळजकर यांच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये गाजला. आणि आज तमाशाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नव्हे, या 21व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये तमाशाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि पारंपरिक तमाशाचा बाज टिकला पाहिजे अशी भूमिका मानणारे वसंतराव जगतापांना पुन्हा लावणी, पोवाडा यांना सहभागी, म्हणजे लावणी आणि तमाशा याच्यामध्ये पोवाड्याला सहभागी करून घेतात. आणि तुम्हाला पहिल्यांदा संधी यावर्षी तपपूर्ती साहित्य संमेलनात मला याविषयी काय वाटतंय? खरं तर साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याचे सर्वेसर्वा वसंतराव जगतापांना यांना आम्ही धन्यवाद देतो. या तमाशा पंढरीमध्ये, जिल्ह्यामध्ये तमाशा महोत्सवात शाहिरी सादर करण्याचा मान पहिल्यांदा मला मिळतोय या वर्षात. खरं तर मी भाग्यवान आहे. मी म्हणणार नाही, मी आणि माझा संपूर्ण परिवार असेल. आणि मग या तमाशा पंढरीबद्दल जर बोलायचं झालं, तमाशाबद्दल, लोकनाट्याबद्दल, मला असं वाटतंय तमाशा म्हणलं की मग ते गणगवळण, रंगबाजी, बतावणी, वगनाट्य वगैरे वगैरे, आणि मग लावणी आली. खऱ्या अर्थानं लावणी महाराष्ट्राची शान आहे, त्यात काही आमचं जमत नाही आहे. लावणी महाराष्ट्राची शान आहे आणि पोवाडा या जोडप्याचा संसार म्हणजे शाहिरी वाङ्मय असं गंगाधर मोर्जे यांनी म्हटलेलं आहे. म्हणून लावणी महाराष्ट्राची शान आहे. त्याचप्रमाणे शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण सुद्धा आहे. हो, शाहिरा गाणं छान मेल्या मुडद्याला या पावसान. ज्या भूमीमध्ये हा पोवाडा सादर झाला या तमाशा महोत्सवामध्ये, ही भूमी जुन्नर जवळ असणारा शिवनेरी किल्ला आणि इथे या रंगमंचावर तमाशा महोत्सवात शाहिरी पोवाडा असेल, लोकगीतं असतील आणि मग सगळा आमचा परिवार असेल. खऱ्या अर्थानं खूप मला आज आनंद वाटतोय की याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड भावा. खूप खूप मी आनंदी आहे. आमचा संपूर्ण माझा परिवार, आमची पूर्ण टीम माझ्यासोबत. मी होणार सुपरस्टार, आवाज कोणाचा महाराष्ट्राचा, युवा तगडा ढोलकी वादक, ढोलकी सम्राट तेजस मोरे आहे, आमचा निलेश मोहिते आहे, आमचे विलासजी अटक आहेत, आमचे मी ज्या भूमीमधून आलेलो, जिल्ह्यामधून, सांगलीमधून, जिल्ह्यामधलं आमचं बोरगाव गाव प्रसिद्ध आहे. संगीत रत्न दत्ता महाडिक, विनोद सम्राट, गुलाबराव बोरगावकर, कहाणी एका सोंगाडे. अरे क्या बात आहे. कहाणी एका सोंगाड्याची असेल, गवळ्याची रंबा असेल, अनेक वगनाट्य, अनेक गाणी अण्णांनी गायलेली आहेत की आजही ते गाणी ऐकल्यानंतर अजूनही मन समाधान होत नाही. आणि त्या तमाशा महोत्सवात, तमाशा पंढरीमध्ये मी एक छोटासा कलाकार शाहीर माळी, मला संधी मिळाली, त्याबद्दल मी माझं स्वतःचं, माझ्या परिवाराचं भाग्य समजतो. गुरुजी, तुम्ही इतकं भारावून गाता, राष्ट्रीय शाहीर बापूसाहेब विभूतींची तुम्ही चालवता आणि तुमच्याकडे विनयशीलता खूप आहे. आपण सगळे असं तुम्ही सातत्याने म्हणत असता, दररोजच्या पेक्षा तुम्ही आज फार एकरूप झाला असं मला जाणवलंय. कसं काय? नाही, कारण हा जो आजचा जो माहोल होता ते सगळे माझ्या जीवाभावाची, माझ्या परिवारातली, माझ्या घरातली माणसं गाठ पडली ना. आणि सगळे मग लता लंका असतील, अगर म्हणजे नागजकर असतील, आता जो तमाशा सादर होणार आहे ईश्वर बापू, अनेक नावं आहेत, किती नावं सांगावेत. आणि जी जुनी नावं आज आपण ऐकलेली आहेत, काळूबाळा असतील, अनेक म्हणजे अमन तांबे असतील, मंगलाताई बनसोडे असतील, रघुवीर खेडकर असतील, की ज्यांचा तमाशा आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. आणि आज हा झालेला तमाशा पंढरीमधला महोत्सव, तमाशाचा महोत्सव ना भूतो ना भविष्य. खूप गुरुजी, तुम्ही खूप मन आणि आज सगळ्या रसिकांना खूप खुश केलेला आहे. तमाशाविषयी तुम्हाला खूप आस्था आहे. लहानपणापासून तुम्ही मला नेहमी सांगता की खूप तमाशे आम्ही पाहिलेले आहेत आणि तुम्ही तमाशा पटणार नाही पार्लेकर सर, मी वयाच्या 9 वर्षापासून मी हा तमाशाचा, रंगबाजी, वगनाट्य, की त्या काळामध्ये त्या तमाशाचं तिकीट सांगलीमध्ये दिनानाथला 10 रुपये होतं आणि बाल्कनी 5 रुपये होतं. तेव्हापासून मला हे वेळ लागलेलं आहे. पण क्या बात आहे की तुम्ही खरोखर एका कलावंताला प्रतिवर्षी उभा करता. खूप उदार मनाचे तुम्ही आहात. मी बघितलेलं आहे, एका कलावंताला तुम्ही घर बांधून दिलेलं आहे. म्हणजे ही सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण गुरुजी तुम्ही कलावंतांसाठी झटताय आणि स्वतः कला पुढे घेऊन चाललाय. राष्ट्रीय शाहिरी खूप मला म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता
देणार आहे. आणि तुम्ही नुसती राष्ट्रीय शायरी नाही आहे, तुम्ही भेदिक शायरी तुमचं खूप उत्तम प्रेम आहे की याच तमाशा परंपरेचे आदिगुरु म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शंभूराजू भिलवडीकर की ज्यांनी उमाजी कांबळे बाबाजी साठे यांचे गुरु आहेत ते तुरा पक्षाचे आणि अशा शंभूराजूच्या असणाऱ्या पुण्यतिथीला तुम्ही आवर्जून हजर असता. मी साखी बांधलेली आहे सभेमध्ये मी गातो बालक अज्ञानी कलगी तुऱ्याचा पट रंगला हे सागराचं पाणी याला अंत नाही, याला कलेला अंत नाही. पृथ्वीराज तुम्ही मला सांगा की तुम्ही एक युवा शाहीर आहे, राष्ट्रपती म्हणजे राज्यस्तरावरती तुम्ही विद्यापीठातून नॅशनल पर्यंत गेला आणि खूप सुंदर तुम्ही आता ग्रॅज्युएशन तुमचं सुरू आहे. आज तुम्ही या तमाशामध्ये वडिलांच्या बरोबर उपस्थित राहिला, तुम्हाला तमाशातला गण तुम्ही गायला आणि तमाशातलीच कृष्णाची गवळण तुम्ही गायली, हीच इथं गावीशी का वाटली? कारण की या तमाशा पंढरीमध्ये म्हणजे ह्या तमाशा पंढरीमध्ये दत्ता महाडिक असतील, आमचे गुलाबअण्णा असतील की ज्यांनी तमाशा पंढरीमध्ये इतकं काही उंचीवरती काम करून ठेवलेलं आहे की या तमाशा पंढरीमध्ये येऊन एखादी थाप अलगी वाजवावी किंवा एखादी गण गावा, एखादी गवळण गावी तर आमच्यासारख्या बाल कलाकारांना, बाल साधकांना भीती वाटते. पण ह्या गावामध्ये जे काही युवा वर्ग आहेत, काही जे युवा कलाकार आहेत त्यांना अजून माहीत नाही आहे की आपल्याच गावामध्ये ही रत्न होऊन गेलेली आहेत. त्यांना कळावं की बाबा गण कशा प्रकारे सादर केला जातो. मला माहित नाही आम्हाला तो जमला का नाही, करण्याचा आम्ही प्रयास केलेला आहे. पण आम्ही जे आमचे निलेश असतील, संगीतकार निलेश, आमचे तेजस, आम्ही जे तोडक्या मोडक्या व्यक्तीने जे तोडकं मोडकं काही जे बसवलं होतं ते हित सादर करण्याचं कारण म्हणजे की ह्या कलाकारांना, युवा वर्गाला, परत ज्येष्ठ वर्गाला हे कळावं की ही परंपरा आता पुढे चालती आहे, ही खंडित पडलेली नाहीये. महाराष्ट्रामधले काही लोककलावंत आणि काही लोककलेवर PhD वगैरे झालेली माणसं म्हणतात की लोककला आता लोप पावत चाललेली आहे. पण मी याचा उलट विचार करणार आहे. आमच्यासारखे युवा वर्ग जर बघितला तर मी असं म्हणेन की आपली लोककला कुठेही खंडित होत नाहीये. आमच्यासारखे सर्व कलाकार, युवा कलाकार, ही लोकपरंपरा, ही तमाशाची परंपरा, ही अभिनय नाट्याची परंपरा आम्ही सर्व कलाकार पुढे नेत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही इथं गायलं आणि काहीतरी शिकायला मिळावं त्यासाठी पण आम्ही. खूप सुंदर, तुम्ही दररोजच्या पेक्षा आज खूप एकरूप झाला हे जाणवलंय सगळ्यांना. धन्यवाद. तेजस मोरे, खूप चांगलं. तुम्ही या कार्यक्रमामध्ये शाहिरांच्या गुरुजींच्या आलाय, काय आजचा अनुभव आहे? आज खूपच मजा आली ढोलकी वाजवायला, कारण आज या तमाशा पंढरीमध्ये खूप काही शिकायला मिळालं. आणि ढोलकी वादकांकडून किंवा तमाशा जी गण गवळण असते ती कशी वाजते, कशी तिचे खटके मोठे असतात ते आज ऐकायला मिळाले आणि आज खूप अनुभव भेटला, म्हणजे खूप सगळं शिकायला मिळालं. तेजस, तुम्ही एक हार्मोनियम वादक आहे आणि गुरुजींच्या पाठीशी खूप चांगल्या पद्धतीने उभा आहे. गुरुजी तुमचे मानसपुत्र म्हणून नेहमी कौतुक करतात, काय वाटतंय? आज तमाशा आणि लोकसंगीत हा माझा जीव की प्राण आहे. अगदी लहानपणापासून कौलापूरचा मी असल्या कारणानं काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ हा अगदी तमाशा मी जवळून पाहतो आणि तो तमाशा पाहत असताना जे काय त्यातनं ज्ञान मला घेता आलं ते आज गुरुजींच्या बरोबर आमचा मित्र पृथ्वीराज माळी, आमचे लहान बंधू, यांच्यासोबत आज सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज बेल्ले या गावामध्ये निश्चितपणानं आज येऊन आम्हाला खूप आनंद झाला. बापाबाई, तुम्ही गुलाबराव गावकरांचं नाव कितीतरी वेळा घेतलेलं आहे आणि संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाबराव गावकर ही महाराष्ट्राची शान होती. पुन्हा त्यांच्या नावाला उजाळा आलाय आणि तुम्ही 5 दिवस इथं मुक्कामला असता. गुरुजी आज आलेले आहेत, कसं वाटतंय? आणि आज आम्ही गेले 5 वर्षापासून येतोय, परंतु ह्या तमाशा लावणी एक वेगळेपण असतं. परंतु आमच्या सांगलीचे जे पोवाडा शाहीर आहेत देवानंद माळे यांनी देशभर देशाच्या बाहेरही नाव गाजवलं. आज त्यांनी असं सादरीकरण केलं की बेल्ल्यातील लोक बसलेली उठत नव्हती, अजून कार्यक्रम चालावा. आणि वसंतराव जगताप अण्णांनी तुम्हाला संधी दिली, पार्लेकर सरांनी बी आपल्या पोवाडा एकदा आपल्या इथं व्हावा आणि ते उत्कृष्ट सादरीकरण झालं की असंच नाव सांगली जिल्ह्याचं अजून सुद्धा देशाबाहेर तुम्ही न्यावं आणि तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा. खूप धन्यवाद गुरुजी, पुढच्या आपल्या प्रगतीसाठी आणि पृथ्वीराजच्या प्रगतीसाठी खूप शुभेच्छा. हो, धन्यवाद.